पोखरी योजनेत 2.5 कोटी रुपयाचा सावलीच्या जाळ्याचा घोटाळा उघडकीस. 3 अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर मागून 15 दिवसात मागे. सुरेश गवळी यांनी केला आरोप. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरी योजना अंतर्गत मोठा घोटाळा झालाय. शेडनेटच्या नावाखाली 39 लाभार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने 2.5 कोटी रुपयाचा लाभ देण्यात आला आहे. हा घोटाळा ऑडिटमध्ये उघडकीस आला आणि कृषी आयुक्तांनी 3 अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदण्याचे आदेश दिले, परंतु अवघ्या 15 दिवसातच आदेश मागे घेण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यानेच शेडनेटच्या नावाखाली हा घोटाळा केला असल्याचे चौकशीत समोर आलेले आहे. 2.5 कोटी रुपयाचा घोटाळा आढळून आला आहे. सिंचन, टूल्स, बँक, गोडाऊन, पार्किंग हाऊस, ट्रॅक्टर, विहीर, रिचार्ज इत्यादी घटकाची चौकशी केली तर मोठी अनियमितता उघडकीस येऊ शकते. मुख्य आरोपी शीतल चव्हाण तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडून 1.20 कोटी रुपये वसूल करण्यासाठी अद्याप प्रलंबित आहे. रामेश्वर भुते यांच्याकडून 4,20,000 रुपये आणि व्यंकट ठाका यांच्याकडून 3,71,000 रुपये वसूल करण्याचा प्रस्ताव आहे. तिन्ही अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका नाकारली आहे, परंतु कृषी विभागाचा असा विश्वास आहे की ऑडिटमध्ये गंभीर अनियमितता उघडकीस आल्या आहे. जालना जिल्ह्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा योजना जी आली होती त्यामध्ये जवळपास नाही म्हणलं 200 ते 250 कोटीचा घोटाळा आहे. जालना जिल्ह्यामध्ये जो दाखवला एक ऑडिट मध्ये छोटासा प्यारा 251 जे का नीट जागेवर नाही, त्याच्यानंतर जे त्याची नोंदणीच नाही अशा ज्या याला हे दिलं होतं ते ऑडिट मध्ये 2.5 कोटीचं त्यांनी रिकव्हरी काढलेली. ही पोखराच्या ऑफिसना 2.5 कोटीची काढली आणि कमिशनर कृषीच्या पथकाने 56 लाखाची काढली. म्हणजे जवळपास 3 कोटीची रिकव्हरी ही 3 अधिकाऱ्यावर काढलेली आहे. त्यामुळं हा घोटाळ्याची व्याप्ती वाढलेली आहे. दुसरा विषय असा येतो की याच्यामध्ये एक कृषी अधीक्षक म्हणजे कृषी अधीक्षक पदावर असणारी शीतल चव्हाण यांनी सगळ्यात मोठा जगणी घडवतात. त्यांच्यामुळे त्यांना निलंबनाची कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये गुन्हे दाखल करण्याचे सुद्धा पत्र निघाले होते. हे तत्कालीन ज्यावेळेस पत्र निघाले त्यानंतर 10 दिवसांनी या 3 अधिकाऱ्यावर म्हणजे वसुली करून गुन्हे दाखल करा असं म्हणलं त्यांनी. यांची अजून वसुली झाली नाही, गुन्हे दाखल झाले नाही आणि त्याच्यात 10 दिवसांनी परत एक पत्र निघालं की यांची चौकशी झाल्याच्या नंतर गुन्हे दाखल करा. मग आपला विषय असा होता आपण त्याच्यानंतर परत चौकशी मधात एक वर्षभर चौकशीच थांबवून गेली. ज्या अधिकाऱ्यांना 18 पथकं तयार झालेली होती त्या 18 पथकामध्ये जे अधिकारी होते त्याच्यातले काही अधिकारी रिटायर झाले होते, परंतु पाठपुरावा करत करत हे दाबण्याचा म्हणजे प्रयत्न हा पूर्ण ताकदीनं झाला, परंतु पाठपुरावा करत आत्ताशी हे कुठंतरी मार्गी लागलं आणि 18 पथकामध्ये 39 जवळपास एका अधिकाऱ्यांची जी टीम आहे ही जालना जिल्ह्यामध्ये एक मागच्या आठवड्यामध्ये चौकशीला आलेली आहे. दुसरा विषय असा येतो की ह्यो नुसता 2.5 कोटीचा घोटाळा नाहीये, याची व्याप्ती वाढणार आहे. हे सगळं दूध का दूध पाणी का पाणी जर ओरिजिनल हे झालं त्याच्यामध्ये जगणी बाहेर येणार आहे. आणि ही नुसतीच म्हणजे फक्त जे सगळ्याच्या डोक्यात आहे की नेट सेटचाच घोटाळा आहे, हा नेट सेटचाच नाही. याच्यामध्ये नेट सेट आहे, अवजार बँक आहे, त्याच्यानंतर ठिंबक सिंचन आहे आणि पॅकिंग हाऊस आहे. एक साधं उदाहरण द्यायचं जर झालं तर तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये ठिबकचे जे हे केले तेव्हा कृषी अधीक्षकांनी आणि याला जे पत्र दिलेले त्याच्यामध्ये याची नोंदणी असल्याशिवाय पेमेंटच काढता येत नाही. 1153 याची नोंदणीच नाहीये. मग ज्याची नोंदणी नाही कोणत्या तरी जिल्ह्यात त्या अधिकृत वितरकाची नोंदणी व्हायला पाहिजे, पण 1153 असे ठिबकचे युनिट निघाले आणि एकाचे आपण 5 लाख कमीत कमी 5 लाख रुपये जरी धरले जवळपास नाही म्हणलं तरी तुमचं जे घोटाळा 57-58 कोटीमध्ये चालला. म्हणजे नुसतं ठिबकचा नेट सेटमध्ये लावलेलं ठिबक येतात त्याचा, बाकी विषय फार मोठा जगणी गंभीर आहे. याची जगणी व्याप्ती वाढणार आहे आणि याच्यात जवळपास आता ते म्हणजे 39 लाभार्थी जे दाखवून राहिले ते फक्त ऑडिट मधला प्यार आहे. हे लय मोठे लाभार्थी जगणी याच्यामध्ये बोगस दाखवलेले. याच्यात म्हणजे ह्या अधिकाऱ्यांनी प्लॅनिंगना शेतकरी आणि सरकार यांना फसून जवळपास 200 ते 250 कोटीचा घोटाळा केलेला आहे. यांच्यावर माझी मागणी अशी आहे
यांच्यावर आता जगणी यांच्याकडून वसुली तर व्हायलाच पाहिजे, पण गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. हे जे शेतकऱ्याला ढकलण्याचा प्रयत्न करतील, पण त्याच्यामध्ये शेतकरी दोषी नाहीये. यांनी ज्यावेळेस तुमचे पहिले रिपोर्ट दिले, जेव्हा बिलं काढले, त्यावेळेस त्यांनी तपासलं असं म्हणणं की यांनी 100% गुत्तेदार म्हणजे एजन्सीधारक आणि म्हणजे अधिकारी यांनी मिळून केलेला घोटाळा आहे हा. यांच्याकडूनच वसुली झाली पाहिजे, यांच्या पगारातून यांच्यावर गुन्हे दाखल झाले. शेतकऱ्याला त्रास देऊन उपयोग काय? शेतकऱ्याला जे काय म्हणजे यांनी फसवलं ऑलरेडी. शेतकऱ्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? एखाद्या शेतकऱ्याला जर घरी येऊन तुमचे हे केलं, त्याच्या नावावर 18 लाख रुपये काढून देत त्याला 5 लाख रुपये दिले असेल, यांनी सगळे खाल्ले असेल, तर याच्यात शेतकरी दोषी नाहीये. याच्यात ऑलरेडी जे का अधिकारी आणि एजन्सीधारक दोषी आहे, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांच्यावर वसूल झाली पाहिजे. जालना जिल्ह्याचे किती तालुके आहेत? जालना जिल्ह्याचे टोटल जे की 8 तालुक्यामध्ये घोटाळा आहे, परंतु या 4 तालुक्याचं जे की काही ओपन झालं, बाकीच्या ठिकाणची चौकशी आता जे चालू आहे. परतूर विभागाच्या याद्याच पहिल्यांदा दिल्या नव्हत्या, आता याद्या आलेल्या ठिबक संस्थेच्या. पॅकिंग हाऊस असेल, कावजार बँक असेल, हे सगळ्यात जास्त मोठा घोटाळा तिकडेच. जालना जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीमध्ये मोठा घटस्फोट तुम्ही ओपन केलाय, तर याच्यात अजून काहीतरी वृद्धी वाढू शकते. याच्यामध्ये जे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की 250 कोटीचा नाही, हे 250 कोटीच्या वरती घोटाळा आहे. हे जवळपास 250 कोटीच्या वरती जाईल. फक्त इमानी इतबार यांनी जे हे केलं पाहिजे. याचं कारण दाबण्याचा प्रयत्न करून येतं, गुन्हा दाखल करण्याचे आदेश निघाला. यांनी गुन्हा म्हणजे थांबवण्याचं जेव्हा हे दिलं, तर त्यामुळं हे 100% याच्यामध्ये शासन इन्व्हॉल्व आहे. याच्यामध्ये नुसतं जे अधिकारीच करू शकत नाही, याच्यामध्ये याचा आका तरी कोणीतरी वेगळा आहे. या आका सुद्धा जे याच्यामध्ये गुन्हेगार झाला पाहिजे. तर या आकामुळे तुम्ही म्हणता जे आका गुन्हेगार आहे, याच्यामध्ये शेतकऱ्याची पिळवणूक झाली पाहिजे, तुमचं मागणी. माझी जे माझं म्हणणं की शेतकऱ्याचा दोषच काय? शेतकऱ्याला त्रास देऊन उपयोग काय होणार तुम्हाला? शेतकरी दोषीच नाहीये. शेतकऱ्याच्या नावावर यांनी जे लुटलं, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. म्हणजे याचे अधिकारी असेल का त्याचे तुमचे एजन्सीधारक असेल, यांचे जे सगळे म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेकडे यांचे जे तपास केला पाहिजे, असं माझं मत आहे.